नारळी पौर्णिमा हा श्रावणातला मोठा सण. अगदी घरोघरी नारळी भात केला जातो. नारळी भात करायला जर अवघड वाटत असेल किंवा नारळी भात करताना टेन्शन येत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ पाहिल्यावर गॅरंटेड तुम्ही सहज नारळी भात कराल. अगदी सोप्या पद्धतीने आणि योग्य त्या टिप्समुळे नारळी भात अजिबात चुकणार नाही. या पद्धतीने नारळी भात केलात तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. चला करायला घेऊया नारळी भात. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. नारळी भात करण्यासाठी मी 1 पेला एवढे हे बासमती तांदूळ घेतलेले. वजनामध्ये जर घेतलं तर हा पाव किलोचा पेला आहे, म्हणजे 250 ग्रॅम. आता हे तांदूळ आपल्याला सगळ्यात आधी 2 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि भिजत घालायचे. तांदूळ धुवून घेतले आणि आता हे अर्धा तास मी असे भिजत ठेवणार आहे. भिजवल्यामुळे आपला भात जो आहे तो चांगला लांब होतो आणि मऊ होतो. हे अर्धा तास तांदूळ भिजलेले आहेत. आता आपल्याला सगळ्यात आधी भात शिजवून घ्यायचं आहे. पण भात शिजवताना त्याच्यामध्ये काय काय घालायचं ते आपण बघूया. सगळ्यात आधी आपण भात शिजवून घेणार आहोत. त्यासाठी ज्या भांड्यामध्ये आपण भात शिजवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून एवढं आपल्याला साजूक तूप घालायचंय. आता साजूक तूप गरम होते आपलं तोपर्यंत ह्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम ह्यांचे मी काप करून घेतलेले ते आपल्याला घालायचे. त्याच्यानंतर 3 वेलची, हिरवे वेलची घेतलेली आहेत. 4 ते 5 मिरे घ्यायचे आणि 3 लवंगा घेतलेल्या आहेत. आता हे तूप गरम झालेले आहे. तुपामध्ये हिरवी वेलची, लवंग आणि मिरे घालायचे आणि जे ड्रायफ्रुट्स आपण तुकडे करून घेतले ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे. त्याच्यामध्ये आपण जो भात करणार आहोत तर भातासाठी आपण 1 पेला तांदूळ घेतले होते तर त्याला 2 पेले आपल्याला पाणी घ्यायचे. पाणी वगैरे सगळं अगोदरच काढून ठेवायचं. फोडणी करताना आपली घाई होत नाही. हे बघा आपले ड्रायफ्रुट्स आणि मसाले चांगले फ्राय झालेत. आता याच्यामध्ये पाणी घालूया. हे मी 2 पेले पाणी घेतलं होतं. आता पाण्याला चांगला कड येऊन द्यायचा. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे. म्हणजे आपण 1 पेला तांदळासाठी जेवढं मीठ घालू त्याच्या अर्ध आपल्याला मीठ घालायचं याच्यामध्ये. कारण आपण हे गोड पदार्थ करणार आहोत. पण मिठामुळे त्याची चव अजून चांगली येते. पदार्थ अळणे लागत नाही म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालायचं. थोडंसं मीठ घालते. आता पाण्याला चांगला कड येऊन द्यायचा. हे बघा पाण्याला आता छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ आहेत ते घालायचे. पण तांदळातलं सगळं पाणी काढून टाकायचं. अजिबात पाणी त्याच्यामध्ये ठेवायचं नाही. तुम्ही एखाद्या मोठ्या चाळणीवर किंवा गाळणीवरती ते तांदूळ काढायचे आणि त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं. तर हेच तांदूळ मी याच्यामध्ये घालते. आता झाऱ्याने सगळं मिक्स करून घेऊया. आता याला चांगली उकळी येऊ देऊया. हे बघा भाताला छान कड आलेला आहे. अगदी थोडंसं आता ह्याच्यामध्ये पाणी राहिलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवून भात पूर्ण शिजवून घ्यायचा. आता मी गॅस बारीक करते आणि झाकण ठेवते. सध्या 10 मिनिटं लागतील बारीक गॅसवर भात शिजायला. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया. बघा मस्त वाफ आलेली आहे. भात पूर्ण शिजलेला आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा भात एकदम छान असा मोकळा झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान मोकळा होतोय. पूर्ण भात शिजलेला आहे. गॅस बंद करायचा आहे. आता हा भात आपण एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून तो थंड करून घेणार. हा भात आपण याच्यामध्ये काढूया. तुम्ही पाहू शकता भात अजिबात खाली लागलेला नाहीये. अगदी व्यवस्थित शिजलाय. याला थोडं पसरवून ठेवूया. आता याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स घातले, ड्रायफ्रुट्स शिजल्यानंतर चांगले खायला खूप चांगले वाटतात. मऊ होतात ते खायला छान लागतात. आणि जे आपण खडे मसाले घातले, खडे मसाल्यामुळे ह्याला फ्लेवर खूप चांगला येतो म्हणून आपण खडे मसाले घातले. आता भात मी थोडासा पसरून ठेवलाय. हा थंड करून घेऊया. हे बघा आता आपला भात छान गार झालाय आणि मोकळा सुद्धा झालाय. तुम्ही बघू शकता अगदी दाणा दाणा असा वेगळा झालेला आहे. या पद्धतीने आपल्याला हा गार करून घ्यायचा आहे. आता सगळ्यात महत्वाची प्रोसेस राहिली आहे ती करूया. हे बघा मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्यात पूर्वतयारी अशी करून घ्यायची. आता भात तर आपला गार झालेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 1 पेला तांदूळ घेतला होता तर आपल्याला 1.25 पेला एवढं गुळ लागणार आहे. तर मी हे बघा हा 1 पेला आणि हा अजून थोडा वरती असा मी 1.25 पेला गुळ घेतलेला आहे. गुळ चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर नारळ आपल्याला खवून घ्यायचे. हे अर्धा वाटीपेक्षा जास्ती नारळ आहे.
हा मी सगळं याच्यामध्ये घालणार आहे. नारळ खवणून झालेला आहे, गुळ चिरून झालेला आहे. चला आता आपण नारळी भात करायला घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचंय. तूप घातल्यामुळे त्याला कढईला ग्रेसिंग होईल आणि आपण त्याच्यामध्ये गुळ आधी पातळ करून घेणार आहोत, तर तो त्याला चिकटणार नाही, त्याकरता आपण तूप घातलंय. तूप सगळं पसरवून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर गुळ घालायचा. गुळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचा नाहीये. गुळ आपला विरघळायला लागलेला आहे. हे बघा, गुळ आपला विरघळलाय. आता याच्यामध्ये लगेचच आपल्याला खोबरं खवणलेलं आहे ते घालायचं आहे. खोबरं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये लगेच आपल्याला आपण जो भात गार करून ठेवलाय तो घालायचा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करताना काढता एकदम हलक्या हाताने आपल्याला वापरायचा आहे, जेणेकरून आपला जो भात आहे तो मोडला नाही पाहिजे. भात आपला छान अख्खा राहिला पाहिजे, म्हणून आपण भात अगोदर शिजवून नंतर तो गार करून घेतला. त्याच्यानंतर आपण हा नारळी भात तयार करतोय. बघू शकता एकदम मऊ रसरशीत असं आपला भात तयार झालेला आहे. सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता मी एक साधारण 5 मिनिटं मी हे याच्यावरती झाकण ठेवणार आहे. गुळ आणि खोबरं आपण ज्याच्यामध्ये घातलंय ते भातामध्ये चांगलं मुरेल आणि भाताला छान चव येईल. आपण 5 मिनिटं ह्याला आता असंच वाफवून घेणार आहोत. 5 मिनिटं करता झाकण ठेवूया. चला 5 मिनिटं झालेली आहेत. आपण आता बघूया. हे बघा, मस्त वाफ आलेली आहे आणि आपला हा नारळी भात तयार झालेला आहे. मी कलर पाहू शकता, अतिशय सुंदर असा कलर झालेला आहे. त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं. एकदम रसरशीत असा आपला नारळी भात तयार आहे. गरमागरम सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दाखवायचा आणि लगेच सगळ्यांना खायला द्यायचं. कसा वाटला नारळी भात? आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.